नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे यांच्या मृत्यूदंड या कथासंग्रहातली कथा सत्तेसाठी. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. सायंकाळी प्रचाराच्या जाहीर सभा संपणार. पोलीस खात्यावरचा ताण कमी होणार. इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुले आणि त्यांचे सगळे सहकारी सुटकेचा श्वास सोडणार होते. यावर्षीची निवडणूक अशी अटीतटीची नव्हती. माजी आमदार आप्पासाहेब थोरात बहुमतानं निवडून येणार हे त्रिवार सत्य होतं. गेल्या 5 वर्षात त्यांनी आपल्या मतदारसंघात अक्षरशः विकासाचा पाऊस पाडला होता. प्रत्येक गाव, वाडी, वस्तीवर त्यांनी एखाद दुसरं सार्वजनिक फायद्याचं काम केलेलं होतं. विशेष करून पाणी पुरवठा योजनांवर अधिक भर दिला होता. जनतेला विकास कामं हवी असतात. ती झाली की माणसं पाठीशी उभी राहतात. त्यांचा मुख्य विरोधक मनोजदादा भोजने पारंपरिक विरोधक होता. मागच्या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं. ते उभेच राहणार नाहीत असं वाटत असताना त्यांनी फॉर्म भरला होता आणि स्वतःचं हसं करून घेतलं होतं. सभेला होणारी गर्दी जय पराजय जाहीर करते. आजची सभा निर्णय निकाल सांगणारी होती. आप्पासाहेब थोरातांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. व्यासपीठावर आप्पासाहेबांच्या अगोदर सभापती शंकरराव उमापे, सौ तारा माने अशा कार्यकर्त्यांची भाषणं झाली. सभेठिकाणी पोलीस नाईक यशवंत गोळे, कॉन्स्टेबल मदन भोसले हे 2 कर्मचारी होते. सभा शांततेत चालू होती. विजय आपलाच आहे हे माहीत असल्यानं स्फोटक भाषण, जहरी टीका, वैयक्तिक टिप्पणी कोणीच करत नव्हतं आणि करण्याची आवश्यकताही नव्हती. माजी आमदार आणि आत्ताचे उमेदवार आप्पासाहेब थोरात बोलायला उभे राहिले. अगदी शांततेत भाषण चाललेलं होतं. ते विकासावर बोलत होते. कार्यकर्त्यांनी संयम राखावा, 100% मतदारांना मतदान बूथपर्यंत घेऊन जावं असे त्यांच्या भाषणाचे मुद्दे. आणि आवाज झाला. क्षणात आप्पासाहेब थोरात कोसळले. एकच गोंधळ. आप्पासाहेबांवर गोळीबार झालेला होता. पळा पळा एकच गोंधळ सुरू झाला. सभेसाठी आलेली माणसं सैरभैर झाली, पळायला लागली. व्यासपीठावरील नेत्यांना नेमकं काय करावं समजेना. भीतीने काहींनी व्यासपीठावरनं उड्यासुद्धा मारल्या. पोलीस नाईक यशवंत गोळे आणि कॉन्स्टेबल मदन भोसले मात्र न घाबरता व्यासपीठावर गेले. आप्पासाहेबांच्या डोक्यात गोळी लागली होती. रक्ताच्या थारोळ्यात ते पडले होते. त्यांनी पहिला फोन ॲम्ब्युलन्सला लावला. दुसरा इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुले यांना लावला. काही मिनिटातच राजेंद्र चौगुले आपल्या टीमसह तिथे दाखल झाले. त्यांनी प्रेताची पाहणी केली. ॲम्ब्युलन्सही आली. बॉडी दवाखान्यात नेली. डॉक्टरांनी गोळी लागल्यास निधन झालं असं निदान केलं. आता देहाची उत्तरीय तपासणी सुरू झाली. राजेंद्र चौगुलेंनी अनुमान काढलं, गोळी जवळून आलेली असावी. बरोबर डोक्याला गोळी लागली होती. डाव्या कानाजवळून गोळी डोक्यात गेली होती. व्यासपीठाची रचना पाहता बोलण्यासाठी लावलेला माईक व्यासपीठाच्या डाव्या बाजूला होता. याचा अर्थ मारेकरी डाव्या बाजूला गर्दीत उभा असावा. राजेंद्र चौगुल्यांचं दडपण वाढलं. पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्ते जमा झाले. त्यांना थोपवणं ही एक समस्याच झाली. DYSP मनोहर झाडे पोलीस स्टेशनला येऊन पोहोचले. राजेंद्र चौगुल्यांनी SP संपर्क साधला. 100 पोलिसांचा ताफा त्यांनी घटनास्थळी पाठवला. राजेंद्र चौगुल्यांनी निम्मे पोलीस दवाखान्याबाहेर उभे केले, निम्मे पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे केले. लोकांच्या घोषणा चालू होत्या. आप्पासाहेब थोरातांचा जय जयकार चालू होता. राजेंद्र चौगुले, DYSP मनोहर झाडे यांची ताकद लोकांना थोपवण्यातच खर्ची पडत होती. खरं तर त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी वेळ हवा होता, पण जनसमुदायाला डोकं नव्हतं.
त्या जिल्हा पक्षाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनला आले होते. कोण आहे रे इथला PSI? जिल्हाध्यक्ष पिसाळल्यासारखे बोलले. मी आहे. काय करून होता रे? साहेब, इलेक्शनच्या ड्युटीवर मी जिल्ह्याला मीटिंगला गेलो होतो. काय महत्त्वाचं काय होतं? मीटिंग का सभा? हां, पण तसं वातावरणही नव्हतं ना. मग कसा काय खून झाला? त्याचा आम्हालाही धक्का बसलाय. मारुती, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लाव, आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा या माणसाला. राजेंद्र चौगुले आणि मनोहर झाडे यांनी मौन पाळणं मान्य केलं. एरवी पोलीस शिपायाला सुद्धा भेणारे समूहात आल्यावर DYSPला सुद्धा बोलत होते. आप्पासाहेब थोरातांची बॉडी ताब्यात मिळाली. राजेंद्र चौगुलेंचा अंदाज होता अंत्ययात्रेला मोठी गर्दी होणार. त्यांनी अधिकचे पोलीस मागवून घेतले. त्याचबरोबर अंत्ययात्रेत आपली 50 लोक सिव्हिल ड्रेसमध्ये पाठवले. कोण काय बोलतंय, कोणावर रोष आहे या बातम्या काढायला सांगितलं. अगदीच महत्त्वाचं असेल तर रेकॉर्डिंग करायला सांगितलं. श्रद्धांजली वाहताना सगळेच भावनावश झाले होते. आप्पासाहेब थोरातांच्या माणसांनी विरोधी उमेदवार मनोजदादा भोजने यांच्यावर खरपूस टीका केली. काहींनी पोलीस खात्याला दूषणं दिली. अंत्ययात्रेतल्या माणसांनी तेच केलं. पण केवळ भडकाऊ निराधार वाक्यांनी, शब्दांनी कोणावरही आरोप ठेवणं योग्य नव्हतं. एका रात्रीने कमाल केली. माणसाचं जीवन गतिमान, प्रत्येकाला आपापले उद्योग व्यवसाय असतात. कोण दुःख व्यक्त करत बसणार? जिल्हा कामठा मतदारसंघातल्या उमेदवाराचा खून झाल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा कामठा मतदारसंघातली निवडणूक अर्थात मतदान रद्द केलं. DYSP मनोहर झाडे यांनी हे आपलं कार्यालय गाठलं. सगळे आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाले. पण राजेंद्र चौगुल्यांचं कार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं. त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना चौकशीसाठी बोलवून घेतलं. किसनराव भिलारे, आपण सभा आयोजनात होतात? हा, होतो की. मी होतो, रामभाऊ होते, बाळासाहेब होते. सभा चालू असताना आपण व्यासपीठावर होतात? हा, होतो की. व्यासपीठावर आजूबाजूला एखादा संशयित व्यक्ती दिसला? अहो, आमचं लक्ष नियोजनावर, कार्यक्रमावर. गर्दी किती होती, कोण लक्ष ठेवतंय हो? तरीही एखादा संशयित? नाही, नाव घेण्यासारखं नाही हो कोणी. बरं, मग तुमचा संशय कोणावर? हे बघा, आप्पासाहेब थोरात जिंकणार हे त्रिवार सत्य होतं. त्यांचं निवडून येणं ज्यांना रुचणार नव्हतं त्यांच्यापैकी कोणीतरी हे कृत्य केले. नाही, मलाही तेच म्हणायचं आहे. तुमच्या पक्षाचा नाही, पण असाच कोणी माणूस? नाही हो, नाव नाही घेता येणार. इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुले बाळासाहेब सातपुतेंच्याकडे गेले. बाळासाहेब, आपण व्यासपीठावर होता? आता आमच्या बिगर सभावती वय. व्यासपीठाच्या आजूबाजूला कोणी संशयित व्यक्ती? साहेब, जे घडायचे ते घडलं, पिसं काढून काय मिळणार आहे? नाही, पण आम्हाला चौकशी तर करावीच लागेल ना. मग त्यापरीस तुम्ही का नाही तिथं थांबलाव सभेच्या जवळ? आम्ही त्या वेळेला आमच्या कामात होतो ना. ते ठीक आहे, पण तुम्हाला कोणाची शंका येते का? आता आम्हाला काय हो, संशय तुमच्या उभी येतोय, पण खरं आहे का ते? बरं, मग पुढे निवडणूक लागली तर संभाव्य उमेदवार कोण असेल? आता बघा, उमेदवार श्रेष्ठी ठरवणार हो. आपलं काय, आपण पक्षाचा कार्यकर्ता आहे. तरी बी अनुभव लक्षात घेतला तर सगळ्यात जड पारडं आमचंच आहे की. पण कसं आहे ना साहेब, गहू तवा पोळ्या. कोणीही मोकळेपणानं बोलत नव्हतं. खुन्यापर्यंत पोहोचायला अजूनही मार्ग सापडत नव्हता. इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुल्यांनी खबऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. मनोजदादा भोजने यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी 2 सिव्हिल ड्रेसमधले पोलीस ठेवले. महिना उलटला, हाती काही नाही. वर्तमानपत्र पोलीस खात्यावर आग ओघत होती. त्यांना याचं भान नसतं. पोलीस खात्यात काम करणाऱ्या माणसांच्या वेदना काय असतात. एक तर लोकांना गुन्हेगार माहिती असला तरी आपल्याला काय करायचं आहे, आपण का वैर पत्करायचं आहे, अशी भूमिका ते घेतात. अगदी पोटतिडकीनं बोलणारे लिहिणारे सुद्धा कातडी बचाव असतात. पोलीस काही सर्वज्ञ नसतात, भविष्यकारही नसतात, देवऋषी नसतात. ते घटना घडली रे घडली की आरोपीला अटक कशी करणार?
राजेंद्र चौगुले नर्व्हस होऊन त्याच चौकात मोटरसायकलला टेकून उभे होते. बाजूला एक सांबाराचं दुकान होतं. सहज लक्ष गेलं. एका कोल्हापुरी चप्पलला चामड्यावर धरून तो माप घेत होता. काय करताय हो तुम्ही? एक चप्पल वापरलेली आहे, तिच्या मापावरनं दुसरा जोड तयार करताय का? आता जोड कुठला हो, एकच चप्पल तयार करायची. हे बघा, ही उजव्या पायाची चप्पल आहे, डाव्या पायातली मी तयार करतोय. मग त्या माणसाच्या डाव्या पायातल्या चपलेचं काय झालं? काय हरवली म्हणतो, मंदिरात गेलो तर एक चप्पल गायब झाली म्हणला. असं होऊ शकतं? चोरटा एकच चप्पल घेऊन जाऊ शकतो का? आपण कशाला चौकशा करतोय साहेब? एक तर एक. बरोबर आहे, आपली काय कामाशी गाठ आहे, बरोबर आहे की नाही? आता काय हो, पण असा कोण आहे हा माणूस? नाही, ते नाही विचारलं. परवाच्या दिवशी येऊन घेऊन जातो म्हणला. 300 रुपये ॲडव्हान्स बी दिलेत. परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी. बुधवारी. राजेंद्र चौगुले तिथून निघून आले. त्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढल्याचं त्या चांभारायलाही माहिती नव्हतं. 4 विश्वासू माणसं बोलवली. ही चप्पल, अशी चप्पल त्या दिवशी कार्यक्रम झाला त्या परिसरात पहा. अगदी कसून चौकशी करायची. व्यासपीठ उभारलेलं होतं, तिथून 4ही दिशांना जा. चप्पल मिळायलाच हवी. तुमच्या चौघांच्या व्हॉट्सॲपवर मी चप्पलचा फोटो पाठवतो, लगेच कामाला लागा. पण कोणाला शंका येऊ देऊ नका. कॉन्स्टेबल मदन भोसलेंच्या बरोबर आणखीन 3 जण बाहेर पडले. कॉन्स्टेबल गीता फुले. येस सर. तुझ्यावर जबाबदारी. तू केळीवालीचा हुबेहूब पार्ट वटवू शकशील? ती लाजली. अगं, तुझ्या ड्युटीचा भाग आहे, महत्त्वाची जबाबदारी आहे, तू स्वीकारू शकतेस? तो माझा बहुमान असेल. मग टिळक चौकात एक सांभाराचं दुकान आहे, त्यांनी एका जुन्या चप्पलसारखी नवीन चप्पल शिवली आहे. परवा ती चप्पल घेऊन जाण्यासाठी कोणीतरी येईल. तुला केळी विकत तिथे बसायचं आहे. तो माणूस आला की त्याचा फोटो घ्यायचा आहे. त्याच्याशी बोलता आलं, त्यांनी प्रतिसाद दिला, त्याचा पत्ता मिळाला तर फार उत्तम. आजपासून साहेब फुले आडनाव आहे बरं का माझं. आता तुम्ही बघाच मी केळीवाली कशी करती. इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुले तिचं बोलणं ऐकून हसले. मनोजदादा भोसने, बाळासाहेब सातपुते या दोघांवरही पाळत ठेवण्यात आली होती, पण संशयास्पद काहीही आढळलं नव्हतं. आता ही चप्पल किती मदत करते याकडे सगळ्यांचं लक्ष. गीता फुले तर अक्षरशः केळीवाली झाली होती. अंगावर नऊवारी साडी, चोळी, कपाळी भाला मोठा टिळा, कोपरापर्यंत बांगड्या, बोलण्यात तोरा, सगळं केळीवालीसारखं. केळीवालीने चर्मकाराच्या शेजारी ठिय्या मांडला. ए बाई, अगं पोलीस अटकतीन की, जा तिकडं मंडळीत बस. अरे दादा, पोट समदेस नाही का नाही? खरं आहे का खोटे सांग बरं? अरे मी काही दुकान मांडते का? भारा भरतं केळी. आणि दादा, अरे बाबा, तू बहिणीसाठी पोलीस दादाला 2 शब्द बोलशील का नाही बोलणार? गीता फुले डोळे मोडत अशी काही बोलली की तो गपगार झाला. केळी घ्या केळी, 40ला डझन केळी, जळगावची केळी, गोड गोड केळी. गीता फुलेचं तोंड चाललं होतं. दुपारीच केळी संपली तरीही ती तिथेच बसून. अगं ए केळीवाली, अगं केळी संपल्यात ना, जा की घरला आता. काय करणार घरला जाऊन दादा? सासू लय तोंडाळ आहे हो, निस्ती शिव्या घालत बसती. अंधार पडला की जाते की दादा. गीता फुलेने ओळखलं, केळ्यावर घेणाऱ्यांचं लक्ष नसतं. घासाघीस नाही. गिऱ्हाईक केळीवालीकडे पाहत होते. मेल्यांनी जणू बाई पाहिलीच नव्हती. सगळ्यांचीच मेवणी. म्हातारासुद्धा चाकळतोय. दुसऱ्या दिवशी तिने दुप्पट केळी आणली. केळी घ्या केळी, गोड गोड केळी, डझनाला 40 रुपये, घ्या की केळी. आणि दुपारी समोर गाडी थांबली. रुबाबदार माणूस, तरणा ताठागडी, थेट चर्मकाराकडे गेला. गीतानी मोबाईल हातात घेतला. काय झाली का चप्पल? बघा की, अगदी एकीसारखी एक आहे. अरे पण एक जुनी आणि एक नवी वाटते ना. आता तेवढं होणारच की.
पण बांधणीसारखी आहे का नाही? जुन्या कोल्हापुरीसारखी नवी आहे का नाही? हे बोलणं चालणं चालू असताना गीता फुलेचा मोबाईल कॅमेरा आपलं काम करत होता. अहो साहेब, केळं घेताय का? कशी दिली ग? 40ला डझन आहेत. पाहिजे तर डझनाला 10 कमी करते. नाही, नको केळी. का हो साहेब? अहो 30नं देते की मी बाहेर चाललो आहे, घरी यायला रात्र होणार, संध्याकाळपर्यंत घरी यायला वेळ होईल आणि मग केळी होतील ना खराब. अहो मग घरचा पत्ता सांगा की, घरी पोच करते. कुठं राहता? सहकारनगर ब्लॉक नंबर 3. अगं पण तुला लांब पडेल. कसलं लांब हो साहेब? तिथंच होळकर झोपडपट्टीत राहते की मी. मग घरी 2 डझन देते की. केळं पोच करते बघा मी. चर्मकाराचे पुरसे पैसे देऊन तो माणूस निघून गेला. गीतानं जेव्हा हे राजेंद्र चौगुल्यांना सांगितलं तेव्हा ते भलते खुश झाले. यशवंत गोळेंनाही मोठं यश मिळालं होतं. सभा झाल्या ठिकाणापासून 300 मीटरवर फुटक्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये अडकलेली चप्पल मिळालेली होती. पुढची राजनीती ठरवण्यासाठी यशवंत गोळे, मदन भोसले, गीता फुले इत्यादींना राजेंद्र चौगुल्यांनी एकत्र केलं. आता पुढे कुठल्या दिशेने जावं असं वाटतंय? मला वाटतं श्रीकांत मोरेला अटक करावी. हा ना, श्रीकांत मोरेच हत्यारा वाटतोय. नाही, मला वाटतं घाई होईल. समान चप्पल म्हणजे श्रीकांत मोरेनी गोळी झाडली हे कोर्टात सिद्ध करणं शक्य नाही आहे. कोर्टात हाशा होईल. आता पण त्याच्याशिवाय कोणता हत्यारा असू शकतोय? हे बघा मदन भोसले, तर्काला कोर्टात स्थान नाही. कोर्ट पुरावा मागतं. मग आपण त्याला बोलता करू की सर? तो बोलता होईल हे कशावरनं? आपल्याकडे अनेक अस्त्र आहेत. कोर्टात पोलिसांनी छळ केला हे सांगितलं ना तर कोर्ट रिमांडसुद्धा देणार नाही. इन्स्पेक्टर म्हणाले, हे सगळे मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत. तपासाची दिशा ठरली असली तरी आरोप सिद्ध करण्याइतपत ठोस पुरावे आपल्या हाती नाहीत. ही केस कोर्टात टिकणारी नाही. आरोपी मोकळा होईल. मग काय करायचं? ठोस पुराव्याशिवाय आरोपीला सावध न केलेलं चांगलं. पण चप्पल तर त्याचीच आहे ना. आहे, याचा अर्थ गोळी त्यांनी घातली असा होत नाही ना. त्यांनी गोळी झाडली हे सिद्ध करणारा पुरावा लागेल. मग त्यासाठी काय करता येईल? आपल्याला त्याच्यावर जवळून नजर ठेवावी लागेल. म्हणजे त्याच्यावर पाळत ठेवावी लागेल ना? नाही, त्याच्यावर पाळत ठेवून तो हाती येणं कठीण आहे. मी त्याच्या घरात प्रवेश केला तर? मदन भोसले बोलले. राजेंद्र चौगुल्यांचे डोळे चमकले. पण कसं काय तुम्ही त्यांच्या घरात प्रवेश करणार? गीतानी विचारलं. काय, कामगार म्हणून जाईन. ग्रेट. मदन, तू त्यांच्या कुटुंबात कुठल्या माणसाची म्हणजे कामगाराची गरज आहे ते बघ आणि मिळव प्रवेश. साहेब, त्याचा म्हशीचा तबेला आहे. मग काम सोपं झालं माझं. तबेला म्हटल्यावर माणसं टिकत नाहीत. मला नक्की संधी आहे. पण मदन, तू गवळी दिसशील ना? गावळ्याचा बाप दिसेन हो, विश्वास ठेवा. मदन भोसले गवळी म्हणून श्रीकांत मोरेच्या घरी आपल्या बोलण्याच्या कौशल्यानं रुजू झाला. गावाबाहेर गोठा होता. श्रीकांत मोरेचं येणं जाणं गोठ्यावर अधूनमधून असे. तिथे छोटेखानी फार्म हाऊस होतं त्याचं. शिवाय 10 एकरात भाजीपाला, गुरांसाठी गवत, पडवळ, मका होतं. पार्ट्या फार्म हाऊसवर अधूनमधून होत. अंदाजाने वाटत होतं की मनोजदादा भोजने त्याच्याकडे येत असेल, पण तसं नव्हतं. राबता बाळासाहेबांचा होता. मदन भोसले इत्थंभूत माहिती इन्स्पेक्टर चौगुलेंना देत होता. श्रीकांत मोरेची स्वतःची गाडी होती. राहणी ऐशोआरामाची होती. पण तो क्रूर होता. त्यांनीच खून केला हे मनाला पटत होतं, पण पुरावा हाती येत नव्हता. मदन भोसले कॉन्स्टेबल असूनही मालकाचा विश्वास संपादन करण्यासाठी शेण काढी, गवत कापून आणून घाली, म्हशी धुई. जनतेला दरडावणारे पोलीस दिसतात, कडक इस्त्री दिसते, पण पोलिसांना किती यातना सहन कराव्या लागतात ते काही दिसत नाही. 2 महिन्यांनी मदन भोसले श्रीकांत मोरेच्या विश्वासाला पात्र ठरला. पार्टी असली की त्याला फार्म हाऊसवर यावं लागे. ग्लास, बाटल्या, जेवण वाढणं, ताटं गोळा करणं असली कामं करायला लागत.
कर्तव्याची जाण असल्यानं तो ती कामं हौसेनं करत होता. प्यायल्यावर माणसं सैल होतात. बाळासाहेब सातपुते तर खुशीत येत. पोटनिवडणूक लागली तर आपणच पक्षाचे उमेदवार असं म्हणत. अशीच पार्टी रंगली. आज जरा जास्तच रंगली. 2-2 पेग जास्त झाले आणि त्या नशेत बाळासाहेब सातपुते बोलून गेले. तो आप्पा जिवंत असता तर आम्हाला कोण विचारतो? बाळासाहेब, अहो तुमचा पक्ष विचार करतो, पण आमचं सहकार्य विसरू नका. कसं विसरील? कसं विसरेल मोरे? त्याची तुम्ही गेम केली नसती तर कुत्र्याने विचारलं असतं का आम्हाला? पण हेच कायम लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या आमदार आमच्याच हातात चौगुल्या घालायचा बेड्या. अरे आमदार झालो ना का पहिली त्या चौगुल्याची उचल बांगडी. अरे जनता विसरली, पण हा अजून उकरतच राहिलाय. जणू काय त्याचाच बाप मिळालाय. बाळासाहेब सातपुते म्हणाले, मदन भोसलेचा मोबाईल काम करत होता, रेकॉर्डिंग सुरूच होतं. त्या चौगुल्याला सोडवू का? अरे एवढं सोपं आहे वय ते? अख्खं डिपार्टमेंट मागं लागन. डिपार्टमेंटला चुना लावायला मी तर बेजे ना. नाही नको, पण नको, दुसरं काम देतो ना. आमचं आणि श्रेष्ठींचं कुठं जुळतंय? तर तरुण नेतृत्व बगाराम खाडेने पायात घुंगरू बांधले. ओढ मुंबई, प्रदेशाध्यक्षांकडे हेलपाटे. अरे बाबा, पक्षात घासायला लागती तेव्हा कुठं श्रेष्ठी संतुष्ट होत्यात. आपण तरुण नेतृत्वाला प्राधान्य द्यायचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला तर आईला मग काय एवढ्या तापल्या दुधात मिठाचा खाडा पाडणार? ओढवता का बगाराम खाड्याला? मला तसंच वाटते. बोला, पैशाचं बोला. आप्पासाहेब थोराताच्या वेळी किती दिलते तेवढे देतो. नाही जमणार का? अरे तुला पुढं काम देत राहतो ना. राजकारण गेलो चुलीत. माझा आपला हिशेब रोखठोक आहे. एकाला ठोकला, पैसे हाताव, 25 लाख घेईन. अरे श्रीकांत मोरे, एवढे पैसे? आमदार व्हायचे ना, खोऱ्यानं वाढल की. आम्ही बसणार म्हशी पिळत. दिले कसा गाठणार बगाराम खाड्याला? त्याच्या घरात घुसून मारतो बघा. मग अंगलट येणार. दरोडा पाडला, दरोडेखोरांनी मारलं म्हणायचं. अडचणीचं नाही ना ठरणार. या बाळासाहेबाला अडचण असते कधी करतो गेम. करतो उद्याच रात्री. इन्स्पेक्टर राजेंद्र चौगुले सावध झाले. व्यूहरचना केली. बगारामच्या बेडवर उशा ठेवल्या. त्याच्यावर ब्लँकेट टाकलं. घराभोवती सशस्त्र पोलीस दबा धरून बसले. मध्यरात्री खुसफुसलं. दरवाजा वाजला. लीलया आतली कडी काढली. श्रीकांत मोरेंनी बंदुकीतून 2 गोळ्या झाडल्या आणि त्याच वेळी त्याच्या कानशिलाजवळ बंदूक लागली. श्रीकांत मोरेच्या हातून बंदूक गळून पडली. श्रीकांत मोरे पकडला गेला. त्यांनी आप्पासाहेबांच्या खुनाची कबुली दिली. बगाराम खाडेचा खून करायचा इरादा होता हेही कबूल केलं. आणि हे सगळं बाळासाहेबांसाठी केलं हेही त्यांनी कबूल करून टाकलं. बाळासाहेबांनाही अटक झाली. पोलिसांनी त्याला तर 2ऱ्या डिग्रीतच बोलता केला. आता बाळासाहेब सातपुते आणि श्रीकांत मोरे यांच्यावर कोर्टात केस चालू आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जगन्नाथ शिंदे लिखित पोलीस चातुर्य कथा सत्तेसाठी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.